सम टू इन्फानाइट टर्म्स ऑफ द सिरीज. इनवर्सची एक सिरीज दिली बघा आपल्याला. टॅन इनवर्स 1/3 प्लस टॅन इनवर्स 2/9 प्लस अप टू टॅन इनवर्स 2 पॉवर n-1 अपॉन 1 प्लस 2 पॉवर 2n-1. किती टर्म्स आहेत बघा? इन्फायनाइट टर्म्स आहेत. आता या एक्झाम्पल वरती आपल्याला बघा कशा पद्धतीने डील करता येईल तशा. एक तर सम टू इन्फिनिटी म्हटल्यामुळे आपण सम टू इन्फिनिटी लिहूया, कारण सगळ्यांचं सम आपल्याला फाइंड करायचं आहे. किती टर्म्स आहेत बघा? इन्फायनाइट टर्म्स आहेत. म्हणजे मी असं लिहू शकतो की बघा n इज इक्वल टू 1 टू इन्फिनिटी. टर्म्स बघा, ही जी दिलेली सिरीज आहे ना, याची आपण लास्ट टर्म लिहूया आणि सम दिलेले आपण, तर 2 रेज टू n-1 अपॉन 1 प्लस 2 पॉवर 2n-1 लिहूया. ओके, म्हणजे त्यांनी जे सम करत लिहिलेलं आहे ते मी डायरेक्ट सिग्मा फॉर्म मध्ये लिहून घेतलं. आता n ची व्हॅल्यू 1 पुट करूया, 2 पुट करूया पडलं तर ही सिरीज मिळून जाईल आपल्याला. ओके, आता याच्या पुढे बघा कसं करता येईल तुम्हाला, की हेच एक्झाम्पल तुम्ही असं सुद्धा लिहू शकताय बघा. लिमिट n अप्रोचेस इन्फिनिटी अँड टेंडिंग्स टू इन्फिनिटी, सिग्मा ऑफ आर्थ टर्म मध्ये मला लिहायचं असेल तर r इज इक्वल टू 1 टू n लिहितो. मी पहिल्यांदा nth टर्मचं लिहितो आणि नंतर देन n टेंडिंग्स टू इन्फिनिटी अप्लाय करतो. म्हणजेच फक्त n रिप्लेस r करूया या ठिकाणी. टॅन इनवर्स ऑफ 2 पॉवर r मायनस 1 अपॉन 1 प्लस 2 रेज टू 2r मायनस 1 होईल. समजते का बघा मी काय केलेलं आहे? मी पहिल्यांदा हे त्यांनी जे सांगितलेलं आहे nth टर्म ची व्हॅल्यू फाइंड करायला, मी पहिला काय करतोय बघा, आर्थ टर्म काढतो आणि आर्थ टर्म काढल्यानंतर n अप्रोचेस टू इन्फिनिटी पुट करतो. ओके, ठीक आहे. पुढे बघा आता, की लिमिट n टेंडिंग्स टू इन्फिनिटी सिग्मा r इज इक्वल टू 1 टू n टॅन इनवर्स ऑफ, इथे बघा आता काय करायचं आपल्याला, की टॅन इनवर्स ऑफ x प्लस टॅन इनवर्स ऑफ y इज इक्वल टू फॉर्म्युला किती आहे बघा, टॅन इनवर्स ऑफ x प्लस y अपॉन 1 मायनस xy. आता ऍक्च्युली खाली प्लस आहे, इथं प्लस असल्यामुळे आपण काय करूया बघा, की मायनस घेऊया. म्हणजे इथे जर मायनस असेल तर हे प्लस आणि हे वरचे किती येते बघा, मायनस येते. हा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी यूज करायचा. बरं, मग आता तो यूज करताना बघा एक्स आणि वाय या टर्म लागणार आहेत. म्हणजे आपण इथं असं लिहू शकतो की बघा 1 प्लस हे जे 2 पॉवर 2r मायनस 1 आहे ते 2 रेज टू r इंटू 2 रेज टू r मायनस 1 लिहिता येईल. कारण बघा बेस इक्वल आहे ना, 2 इंटू आहे, पॉवर मध्ये ऍडिशन होणार, r प्लस r 2r मायनस 1. ठीक आहे, एक्स आणि वाय या टर्म आपण शोधल्या. पण डिनॉमिनेटर मध्ये 1 प्लस एक्स वाय असेल तर एक्स आणि वाय मध्ये न्यूमरेटर मध्ये सबट्रॅक्शन असते. म्हणजे तुम्ही असं लिहू शकता की बघा 2 रेज टू r मायनस 2 रेज टू r मायनस 1. बरोबर आहे का बघा? हे जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर तुम्हाला 2 रेज टू r मायनस 1च भेटेल का बघा. ट्राय करू शकताय. हे बघा काय लिहिलं बघा, समजा 2 रेज टू r कॉमन घेतलं किंवा तुम्ही हे 2 रेज टू r मायनस 2 रेज टू r इंटू 2 रेज टू मायनस 1 केलं तर 2 रेज टू r कॉमन येणार, 1 मायनस 2 रेज टू मायनस 1 म्हणजे हाफ होणार, म्हणजे 2 रेज टू r इंटू 1/2 होणार. 1 मायनस 1/2 1/2 आणि ही पॉवर जर 1 घेतली तर 2 रेज टू r मायनस 1 होईल. ओके, म्हणजे हे करेक्ट आहे. ठीक आहे, याच्यानंतर काय मिळेल बघा आता, की लिमिट n approaches to infinity tending to infinity sigma of r is equal to 1 to n tan inverse of x minus y upon 1 plus xy कसं लिहू शकतो आपण, tan inverse of x minus tan inverse of y that is 2 power r minus 1. इथपर्यंत सगळ्यांना लक्षात आलं असेल. ठीक आहे, पुढे बघा आता आपल्याला आता r च्या व्हॅल्यू पुट करत राहायचंय, बरोबर. nth टर्म पर्यंत जायचंय आणि नंतर n टेंडिंग टू इन्फिनिटी करायचं, कारण आपल्याला सम जे करायचं ते इन्फायनाइट टर्मचं करायचं.
कसं करू शकता बघा. समजा पहिली टर्म मी व्हॅल्यू पुट केली याच्यामध्ये r इज इक्वल टू 1 पुट केलं. तर ते काय मिळेल बघा आपल्याला इथं? टॅन इन्व्हर्स ऑफ 2 पॉवर 1 दॅट इज 2 मायनस 1 या ठिकाणी पुट केलं तर 1 मायनस 1 0 होईल. एनी रेज टू 0 व्हॅल्यू 1 होईल. म्हणजे टॅन इन्व्हर्स ऑफ 1 होईल. ओके. r ची व्हॅल्यू 1 पुट केली. आता r ची व्हॅल्यू 2 पुट करूया. हे सिग्मा आहे त्यामुळे मी आता एका खाली एक टर्म लिहितो बघा. 2 पुट केलं तर टॅन इन्व्हर्स ऑफ 2 रेज टू 2 दॅट इज 4. इथे पुट केलं तर 2 मायनस 1 1 राहणार. म्हणजे 2 पॉवर 1 व्हॅल्यू 2 झाली. r ची व्हॅल्यू 2 पुट केली. r ची व्हॅल्यू 3 पुट करा. काय राहील बघा? 3 पुट केलं आपण. तर 2 रेज टू 3 दॅट इज 8. परत इथं जर आपण 3 पुट केलं तर 3 मायनस 1 2 झालं आणि 2 रेज टू 2 व्हॅल्यू टॅन इन्व्हर्स ऑफ 4 येणार. अजून एक टर्म मी पुट करतो तुम्हाला समजायसाठी म्हणून. 4 पुट केलं तर टॅन इन्व्हर्स ऑफ 16 मायनस टॅन इन्व्हर्स ऑफ 8 होऊन जाईल. अप टू आर्थ टर्म जर पुट केली किंवा एन टर्म जर पुट केली तर टॅन इन्व्हर्स 2 रेज टू एन आणि लास्ट टर्म जी आहे ती एन आहे. nth टर्म साठी सोडवतोय आपण. मायनस टॅन इन्व्हर्स ऑफ 2 रेज टू एन मायनस 1 झालं. ओके. nth टर्म परत लिहिलं. बाहेर अजून लिमिट एन अप्रोचेस इन्फिनिटी ऑपरेट करायचं ते शेवटी पुट करूया. आता हे लिहिल्यानंतर तुमच्या लक्षात काय येते बघा की टॅन इन्व्हर्स 2 कॅन्सल झाला. टॅन इन्व्हर्स 4 टॅन इन्व्हर्स 4 कॅन्सल झालं. प्लस मायनस टॅन इन्व्हर्स 8 कॅन्सल झाला. म्हणजे कॅन्सलेशन अशा पद्धतीने व्हायला लागले ना. म्हणजे ही टर्म पण कॅन्सल होईल. रिमेनिंग टर्म राहिल्या काय बघा की मायनस टॅन इन्व्हर्स 1 प्लस टॅन इन्व्हर्स 2 रेज टू एन राहिलं. म्हणजे मी पहिल्यांदा टॅन इन्व्हर्स 2 रेज टू एन लिहितो मायनस टॅन इन्व्हर्स ऑफ 1 लिहितो. हे लिहिल्यानंतर आपल्याला ऍक्च्युली एन जो आहे ना तो इन्फायनाइट पर्यंत लिहायचा आहे. कारण सम टू इन्फायनाइट टर्म्स काढायचे आपल्याला. म्हणजे हे आर्थ टर्म nth टर्म पर्यंत लिहिल्या सगळ्या टर्म किती आल्या त्या आणि त्याच्यावर n टेंडिंग टू इन्फिनिटी ऑपरेट करूया. ओके. ते आता ऑपरेट करायला जर गेला तर n अप्रोचेस इन्फिनिटी दॅट इज 2 रेज टू इन्फिनिटी इन्फिनिटी येणार. म्हणजे हे टॅन इन्व्हर्स ऑफ इन्फिनिटी मायनस ह्याच्यामध्ये तर काही n नाही आहे. टॅन इन्व्हर्स ऑफ 1 व्हॅल्यू पाय बाय 4 आणि टॅन इन्व्हर्स इन्फिनिटी सुद्धा व्हॅल्यू जी आहे ना ती पाय बाय 2 येणार मायनस पाय बाय 4. दॅट इज 90 मायनस 45 45 आन्सर येईल. ऑप्शन नंबर ए करेक्ट येईल. कळालं का बघा? व्हेरी IMP एक्झाम्पल. पॅटर्न समजून घ्या. सीईटी मध्ये सुद्धा या टाइपचे क्वेश्चन JEE लेवलचे येतात.